श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरुवे नमः. श्री गुरु शिष्याला म्हणाले, समर्पण भावाने भक्ती करावी, सेवा करावी, चित्ताची शुद्धता असावी, मनामध्ये संशय न धरता श्री गुरु चरणांच्या सेवेमध्ये तत्पर असावे. कपट, दंभ, अविचार याचा समूळ त्याग करावा. श्री गुरूंना नित्य नियमाने साष्टांग नमन करावे. त्यांनी केलेली आज्ञा तात्काळ पाळावी. शिष्याने श्री गुरूंच्या चरणांवर तन मन धन अर्पण करावे. अशी अभेद वृत्ती राखली असता आत्मस्वरूपाचा बोध होईल. शिष्य संदेहरहित होईल. श्री गुरुचरणी सदा लीन असणारे देव, ब्राह्मण, विद्वान, संत, महात्मे, साधुजन यांना मनोभावे वंदन करावे. वेदशास्त्रावर पूर्ण विश्वास असावा. सर्व कर्म ब्राह्मणार्पण करून वेदविहित आचरण करावे. फळाची अपेक्षा धरू नये, म्हणजे अंतःकरणी शुद्धी निश्चयाने होतेच. चित्तशुद्धी झाल्याशिवाय काहीच साध्य होत नाही. त्यासाठी स्ववर्णाश्रम परंपरागत कर्मे करावेत. निंद्य कर्माचा त्याग करावा. पाखंड सर्व टाकावे. वेदांत सिद्धांत ऐकावेत. न कळले तर अवश्य सद्विद्वानांना विचारावे. जो सदाचारी जितेंद्रिय ब्राह्मणोभवी असतो त्याला सद्विद्वान हे नाव शोभते. मग ते ब्रह्मचारी असोत, सदाचारी गृहस्थ वा भिक्षाहारी संन्यासी अथवा क्षत्रिय ब्राह्मनिष्ठ दयाळू. असेच उत्तम श्री गुरु स्वामी महाराज काही तपस्व्यांच्या गुहेत प्रवेशले. तेथे राहणारे धैर्यवंत तपस्वी गुहेमध्ये सतत अग्नी प्रज्वलित ठेवीत असत. त्या गुहेच्या आतील भाग सुंदर सुशोभित होता. श्री नृसिंह गुरुवरांच्या आगमनावेळी तपस्व्यांनी त्यांचे स्वागत केले व सन्मानाने आसनावर बसवून फलाहार करण्याविषयी प्रार्थना केली. ते स्थळ अत्यंत एकांतवासातील असून योगाभ्यासासाठी उत्तम होते. आतमध्ये नानाविध फुलझाडे, स्वच्छ पाण्याचा प्रवाह व रोगनाशक ठरणारा फुलांचा सुगंध भरला होता. लहान मोठे असंख्य वृक्ष उभे होते. सुवासिक चंदन, चंपक, बकुळ, कल्हार म्हणजेच कमळ मन मोहवित होते. पर्वतावर कळंब, मोगरा, केतकी म्हणजे केवडा, रंभा, केळीचा गाभा, पुन्नाग, नागचाफा, मालती, हरिवल्लभा यासारख्या झाडांमुळे इंद्रसभा आपल्या बहुविविधतेने साजरी दिसत होती. हरिचंदन, पारिजातक, पळस, अर्जुन, मंदार, जंबीर, कुंद, मदन आदींच्या सुगंधाने परिसर दरवळून गेला होता. त्यामध्ये कौपीन वस्त्राने नटलेले भाग्यवंत भस्मधारी जटायुक्त तपस्वी शुचिरभूत सदा शांत स्थितीत राहत होते. त्यांनी महाराजांना मोठ्या भक्तिभावाने स्वच्छ जल व कंदमुळे आणि फळे ठेवून त्यांस संतोषिले. फलाहार जलप्राशन झाल्यावर हरिकीर्तन करण्यात आले. नंतर चरण पुसताच मृदू शब्दांमध्ये संवाद सुरू झाला. हे देवादिदेवा स्वामी महाराजा, अहंकार व लज्जेचा त्याग करून स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळ योगाभ्यास केला. शास्त्रानुसार समाधी योग साधला, पण अनेक वर्षांच्या अभ्यासानेही समाधान मिळाले नाहीच. उलट मनाची तळमळ अशीच राहिली. अनेक महात्मे जनांना शोधून त्यांचकरवी बोध घेण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. कुणीही निर्विकल्प परब्रह्मस्वरूप दाखवू शकला नाही. देहबुद्धी सांभाळणारे कोणतेही साधन किंवा अष्टसिद्धीचे समुदाय हा सगळा बाह्यरंगच वाटतो. आपले संस्थान वा मठ असावेत, लोकांमध्ये प्रतिष्ठा असावी, कोणत्याही प्रकारे प्रसिद्धी मिळवावी, भोवताली शिष्य प्रशिष्यांचे मोठे मंडळ असावे असे मानणारे अधिक आहेत. आम्हाला लोक पूजतात तेव्हा सकल जनांनी आमच्याकरवीच उपदेश घ्यावा अशा वृत्तीचे बरेच योगी आहेत. त्यांच्या किंचित अपमानाने ते क्रोधित होतात. त्यांच्या मनात विषय वासनाही घट्ट असतात. वारंवार वेदांत वचने ऐकवितात. पोट भरण्यासाठी व्याख्याने देऊन पंडित म्हणवून घेतात. कलयुगातील वेदांती कोरड्या हृदयाचे, बहुवेशधारी दिसतात. अंतरी स्त्रीधनाला जपतात. कीर्तन करणे, पुराण वाचणे, अंगारे दुपारे दोरे देऊन लोकांना नादविणे, विरक्तीचे ढोंग वरवर दाखवणे, आत विषयासक्त असणे, पंथ विचार लटके असणे, कधीही मुक्ती मिळणार नाही अशा विचारांना कवटाळणे, असले वाचाळवीर सर्वत्र पसरले. अशा ढोंगी साधूंचा प्रत्यक्षात तर संग नकोच,
स्वप्नातही क्षणभर संग झाला तरी साधनेला विटाळ होईल. आमचा सुदैव योग असा की आपल्यासारखे श्री सद्गुरु ब्रह्मवेत्ते निजरंग अनायासे इथे उदय पावले. हे समर्थ गुरु आत्मप्राप्तीसाठी सोपा उपाय सांगा, जेणेकरून हृदयस्थ ब्रह्मात्मा निरामय नित्य उपलब्ध व्हावा. धातू, शिळा, काष्ट वा मृण्मय मूर्ती, देव, तीर्थस्थाने आदींवर बरीच वर्ष अखंड सेवा केली तर निश्चित फलप्राप्ती होतेच. पण संत गुरूंना नमस्कार केला असता, त्यांना अनन्य भावे शरण गेले असता ते शिष्याला सहज स्थिती स्वस्वरूप दर्शन नित्य अर्पितात. स्वरूपात्मा हे आपले रूप होय. श्री स्वामी महाराज त्या तपस्वांच्या हृदगतांमधील विशुद्ध भावना जाणून प्रसन्न होत म्हणाले, तुम्ही विरागी ब्रह्मचारी आहात, ब्रह्मविद्येचे अधिकारी आहात. या देहात असताना अगदी लवकरच तुम्हाला परब्रह्म साक्षात्कार होईल. पंचकोशात्मक देहाच्या अंतरी वसलेल्या गुहेत अखंडात्म स्थित असतो. सूक्ष्म विचाराने पहा, हृदयी सच्चिदानंद स्वरूप गवसेल. दृष्टीस पडणारा प्रत्येक विषय वस्तू ही न टिकणारी असते. सत्य भासली तरी कधीतरी नष्ट होणारी असते. त्याहून भिन्न असा आणि कायम तोच आहे असा स्वरूपात्मा हे आपले रूप होय. तो सर्वज्ञ आहे, अतः तो सर्व काही जाणता आहे. तो द्रष्टा आहे, तो वर्तमानच नव्हे भविष्यातही पाहतो. तो सर्व साक्षी आहे, त्यापासून काही लपले असे होत नाही. तो आत आहे, बाहेरही आहे. सर्व काही त्याच्या दृष्टीच्या टप्प्यातील गोष्टी आहेत. विवेक बुद्धी जागृत असणारा ते सहजच न सापडणारे लक्ष ब्रह्मज्ञानावारे प्रत्यक्षात अनुभवतो. येथे प्रत्येक जण मुख्यत्वाने देह करा धरून चालतो, खोट्या अभिमानात मिरवतो, नष्ट होणाऱ्या गोष्टीस चिकटतो, आतील सत्य ओलांडून दिसणाऱ्या असत्याला खरे समजतो, टिकणाऱ्या सर्वोत्तम आत्मस्थितीला विसरतो आणि क्षणात निसटून जाणाऱ्या वासना क्षणांच्या पूर्तीसाठी तडफडत राहतो. जाणाऱ्या गोष्टी सोडून द्याव्यात आणि हृदयात पहावे. हा मी आहे, हा माझा देह आहे असा अभिमान मिथ्या असल्यामुळे तो समोर सोडावा. भुलविणाऱ्या गोष्टींत मन अडकवू नये. खाल्लेला पदार्थ कसाही असो, काही कारणाने उलटून बाहेर आला तर तो आपण परत स्वीकारत नाही. मन व बुद्धी या आपण नव्हेत, त्या आपल्या वृत्ती आहेत. त्या आपणापासून निर्माण होतात. मनाचा खेळ आपण पाहतो, सुरू करतो, संपवतो. बुद्धीच्या कल्पना तयार होतात. हा भाव मूलतः आपला नाही, कारण हे सर्व आपण वेगवेगळेपणाने पाहतो आणि खेळतो. खेळ आटोपल्यानंतर आपण नव्या खेळास, कल्पनांस सामोरे जातो. म्हणजे त्या आपल्या समोर येतात आणि जातात. म्हणून त्याहून आपण भिन्न आहोत हे स्पष्टच होते. घटाला घडविणारा घटाच्या असण्याचा आपल्याला अनुभव देतो, तरी तो स्वतः घटातून भिन्न असतो हे आपणास मान्य आहे ना. त्याचप्रमाणे अनेक वृत्ती, स्वभाव, त्यांचे निर्माण व परत नष्ट होणे हे आपण त्यापासून वेगळे असल्यामुळे जाणतो. आत्मा हे खरे स्वरूप होय हे निशंकपणे जाणा. हा जाणता स्वतः सिद्ध असतो. ज्ञानघन असे त्याचे स्वरूप आहे. देहात असूनही देहाचा चाललेला व्यापार, एकूणच व्यवहार विवेक चतुर असा जाणता वेगवेगळेपणा अनुभवतो. देहातील सत्य स्वरूप जो निजात्मा याला विकाराचा दोष नाही. देहाचे, देहाच्या इंद्रियांचे विकार आत्म्याला स्पर्श करीत नसतात. डोळ्यांनी दिसणारा देह हा मांसमय म्हणून स्थूल स्वरूप होय. देहाचा दुसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म देह, हा वासनामय असतो. देहाचे तिसरे स्वरूप कारण देह ही अज्ञानमय स्थिती होय. हे जे तीन देह आहेत त्यांचे व्यवहार असत म्हणजे खरे नसणारे जड स्वरूपाचे दृश्यात्मक असतात. विकाराने बद्ध असतात. आत्मा याहून भिन्न असतो. तो निर्विकार आत्मा हे आपले खरे रूप होय. स्थूल, सूक्ष्म व कारण या देहात्रयांच्या तीन अवस्था आहेत. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांमधील जीवाला वैश्वानर, तैजस व प्राज्ञ अशा संज्ञा आहेत. वैश्वानर म्हणजे स्थूल देहाचा अभिमानी, प्राज्ञ सुषुप्ती देहाचा अभिमानी व तैजस स्वप्न देहाचा अभिमानी जीव होय. या तिहींचा प्रकाशक ब्रह्मात्माच होय. तो आहे म्हणून सर्व चालते आहे. हा प्रकाशक ब्रह्मात्मा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः सिद्ध मीच असल्याचे ओळखून बंधनमुक्त व्हावे.
मूळचे तुम्ही ब्रह्मात्माच असताना ब्रह्मात्मा असे म्हणण्यासही का भीता? स्वतःच्या नसत्या कल्पनांना वश होऊन अदपात का करवून घेता? स्वसंकल्पनामध्ये माणूस अडकतो. संकल्पनाविषयीचा खेळ ज्याने जाणला तो प्रबुद्ध, तोच आम्ही आहोत. ब्राह्मणाच्या अंगात संचार येतो. तो म्हणतो, मी एक अत्यंज आहे. वेदोक्त धर्म पाळणारा ब्राह्मण वंशीय जीव पिशाच्य नाचवीत स्वतःला सामान्य घोषित करतो. वेडाचा झटका आला असता तो काहीही बडबडतो. झोपेतही एखादा माणूस बरळतो, ओरडतो. स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले पाहून आपण बुडालो, वर काढा रे, अशी ओरड करतो. एकूण काय तर यातले काही खरे नसते. अविद्येने, अजाणतेने खऱ्या नसलेल्या कल्पना बंड माजवितात. त्या जन्ममरणाच्या प्रवाहात नाहक जीव बुडून दंड भोगतो. कल्पनेच्या थोटांडातच आत्मघात करतो. आत्मा हे पूर्ण ब्रह्माचे स्वरूप होय. त्याच्याशी अखंड साक्षीत्व राखले असता मिथ्यत्व बुद्धीचे निर्मूलन होते. ब्रह्मज्ञानाचे मुख्य तत्व आहे. ज्यांनी स्वात्मानुभव घेतला आहे, ज्यांचे विकल्प मिथ्याला भाव निमाले आहेत, तेच पुरुष जीवनमुक्त होत. सर्वं खलु इदं ब्रह्म सत्य ज्ञानमनंतं ब्रह्म निरामयं सोहम ब्रह्म हे निश्चयत्वाने आपणच आहोत. सर्वं खलु इदं ब्रह्म म्हणजे मीच सर्व ब्रह्म आहे. सत्य ज्ञानमनंतं ब्रह्म म्हणजे हे ज्ञान स्वरूप निश्चित सत्य आहे, ज्याच्या स्वरूपाचा अंत लागत नाही, असे हे आनंद ब्रह्म आहे. निरामयं सोहम ब्रह्म हे प्रशांत आनंदमय कल्याणप्रद ब्रह्म मीच आहे. असा आपला ब्रह्माशी एकात्मतेचा निश्चय हवा. आपणच आहोत असे निश्चयाने जाणावे. शास्त्राने जे सांगितले त्या दृष्टीने घेतला अनुभव. शास्त्राने जे सांगितले त्या दृष्टीने घेतलेला अनुभव श्री गुरूंच्या भेटीनंतर त्यांच्या बोधवचनाचे प्रत्यय आणि स्वात्म्य सौख्याची प्रत्यक्ष अनुभूती जे घेतील ते भवबंधनातून मुक्त होतील. या स्थितीतही सतत सावधानता असावी. वासनाक्षय झाला पाहिजे. मन भरकटता कामा नये, तरच ब्रह्मविद्या साधेल. ब्रह्ममय वृत्तीवीन एक निमिषार्ध क्षणही वाया जाऊ देता नये. ब्रह्म सनकादी विचक्षण योगी अशा अभ्यासानेच पूर्ण योगित्वाला पावतो. विषयी मनाला जराही अवसर देऊ नये. ब्रह्मात्म साक्षात्कार होणे हा अनुभव मनोनिग्रहाचा निरंतर अभ्यास झाल्यासच प्राप्त होतो. आवरण, विक्षेप, कषाय, लय आणि रसस्वाद यांत विघ्न बाहुल्य भरपूर आहे. दोष दडलेला आहे. शुद्ध पवित्र आत्म्याचे सच्चिदानंद विशुद्ध स्वरूप झाकून टाकते. ती आवरण शक्ती अज्ञानाच्या, खोटेपणाच्या, गैरसमजुतीच्या आवरणात शुद्धात्मा जखडला जातो. मग येतो तो विक्षेप. दिसते भासते ते जग वाटले तरी ते पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे नष्ट होणारे आहे. मायेने पाहता जे जागेवर असेल, पण तुमची जागा बदलली का जग म्हणून काही उरत नाही. आपल्या असण्याला अर्थ आहे, ऐवजी आपण खऱ्या नसलेल्या जगात प्राधान्य देतो. मग काषाय शक्ती खदाखदा करते. हा मनाचा आनंदपणा, मनाची आसक्ती, कदाचित त्याचे शुद्ध स्वरूप बिघडवू शकणारी वासना, खऱ्या स्वरूपाचे भानच शिल्लक ठेवत नाही. मग आश्रयास येते ती लय. चिंतनाला धरबंध उरत नाही. ब्रह्मवस्तूऐवजी दुसऱ्याच गुरफटविणाऱ्या अयोग्य विषय वस्तूच्याच आधाराला चिटकून झोपेच्या अधीन नेते ती लय. मग उद्भवते ती रसास्वाद शक्ती. चित्तवृत्तीला अखंड चिंतनाचा आधार न मिळाल्याने निर्विकल्प समाधीपूर्वी सविकल्प समाधीचा अनुभव घेत राहणे हा अनुभव मानसिक विघ्नांचाच भाग होय. हा रसास्वाद, या विघ्नांमुळेच मनुष्य गर्तेत अडकला जातो. त्याचे त्याला भानही नाही. सततचे वाचन, चिंतन, श्रवण, मनन करीत राहिल्यास ब्रह्मचिंतनाच्या निज ध्यानाने अंती चरण सीमेवर या विघ्नांचाही नाश होतो व साधक निरामय अखंड अभेद वृत्तीचा अनुभव घेतो. जगतात अंगीच्या वासनेमुळे जी कर्मे केली जातात त्यांचा संग्रह म्हणजे आपले संचित. ही संचित कर्मे फलोन्मुख होतात. हे प्रारब्ध कर्म होय. या आपल्याच प्रारब्ध कर्माचे फळे भोगत असता पूर्वीच्या वासनांमुळे जी कर्मे केली जातात ती क्रियामान कर्मे होय.
प्रारब्ध कर्माचा नाश त्याचे फळ भोगल्याशिवाय होत नाही व जोवर या पूर्व कर्मांच्या परिणाम स्वरूप भोगली जाणारी कर्मे संपत नाहीत तोवर आपल्यामध्येच असलेल्या आत्मचैतन्याचे अनुसंधान प्रयत्नपूर्वक चालूच ठेवावे. कारण जे काही मिळवायचे आहे ते पूर्वीच्या आपल्याच संचित डबोल्यातील कर्मचिंध्या नष्ट झाल्याशिवाय मिळणार नाही. पण प्राप्त जन्मात देह प्रारब्ध भोगताना नवीन उत्तम कार्याची कास प्रयत्नपूर्वक धरलीच पाहिजे. यासाठी श्री गुरु व श्रीहरी भजावेत. ते भक्तप्रिय असतात. खात्री केवळ त्यांचीच आहे. त्यावर पूर्ण विसंबवावे. त्यांची अतूट भक्ती करावी. त्यांची कृपा मिळवावी. हे अभय साधले की जीवनाचा हेतू साध्य झाला. श्री स्वामीराज मुखातून झालेल्या या निज बोधाने हे बोध परमामृत प्राशन केल्याबरोबर उपस्थित तपस्व्यांचे चित्त चैतन्यमयी होऊन त्या चैतन्यकाराने त्यांची समाधी लावली. समर्थ कृपेने त्यांची उपाधी उडाली. वेगळेपणा गळाला. अखंड सच्चित सुखामध्ये ते समरसले. सहज समाधीत ते प्रवेश करते झाले. मी माझे ही अहम देह बुद्धी संपली. नित्य स्वरूपानंदाची गोडी काय ती त्यांना कळली. पूर्व सुकृत भले म्हणून हा योग आला. सुखे उदंड असतील पण ती टिकत नाहीत. नाशवंत असतात. कायम उपभोगता येत नाहीत. सच्चित ब्राह्मण सुख एकदा प्राप्त झाले तर ती अनुभूती अखंडत्वाने येत राहते. कधीच खंडित होत नाही. ब्रह्मसुख हेच खरे व व्यापक सौख्य आहे. त्याविना जे जे काही ते अवघे महादुःखच होय. क्षणकाल टिकणाऱ्या कोणत्याही सौख्यात प्रबुद्ध कधीही रमत नाही. या शुद्ध स्थितीचा अनुभव घेत त्यांचा श्री स्वामी सद्गुरूंशी चाललेला संवाद ऐकत 2 वाघ त्या गुहेच्या पश्चिम बाजूस येऊन बसले होते. अत्यंत संतोष भावाने बसलेल्या त्या व्याघ्रांचा कुणाला कसलाही उपद्रव होत नव्हता. तपस्वी व समर्थ संवादाने आनंदित झालेले व्याघ्र नंतर तत्वबोध श्रवणार्थ थेट गुहेतच शिरले. समर्थ मुखातून निघणाऱ्या उपदेश वचनांच्या शुद्ध प्रवाहाने ते अगदी तटस्थ होऊन गेले. पूर्ववशात ते प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झालेले 2 पंडितच होते. त्यांच्या उन्मत्त वर्तनाने शापदग्ध होऊन ते या योनीत पोहोचले. परंतु सुसंस्कार मनात उरले होते. संत, गुरु, देव, ब्राह्मणांचाही त्यांनी विद्येचा मद चढला असताना धिक्कार केला होता. परिणामवश ते मनुष्य जन्मास तर पारखे झालेच, पण त्या जन्माचा जो विशेष की परमार्थ ज्ञानाची प्राप्ती ज्याच्या अनुभवास ते पुरते मुकले. पण शिल्लक असलेल्या पूर्वपुण्याईमुळे प्रत्यक्ष परब्रह्ममुखातून आत्मज्ञान प्रकटताच त्यांची समस्त पापे नष्ट होऊन जीवनमुक्तीचा मार्ग खुला झाला. समोरील सारे तपस्वी समाधी सुखात तल्लीन असताना महाराज त्या उत्तरात्री व्याघ्रांशी बोलण्यासाठी वळले. अंतःसाक्षी स्वामी महाराज वाघांना म्हणाले, काय हो पंडित, इथे येऊन अंधारामध्ये कोपऱ्यात का बसला? देशोदेशी हत्ती घोड्यांवर शास्त्रग्रंथ भरून सेवक जनांसहित फिरला. विजयपत्रे हर तऱ्हेनी हस्तगत केलीत. प्रसंगी विद्वजन, विद्यागुरु, साधू संतांना विविध प्रकारे कष्टविले. तुम्ही पंडित ब्राह्मण असूनही सद्धर्माचे खंडन करीत हिंडला. स्वतःचा अधर्म श्रेष्ठ ठरविण्यासाठी खपला. ज्याने ब्रह्म जाणले आहे अशांशी भांडणे केली, पापे केलीत नि शाप घेतलेत. परिणाम काय? त्या योगे तामसी वाघ योनीत येऊन पडला. विद्येतून तयार झालेला मद, धनाने आलेली मस्ती आणि सत्ताधिकाराने उद्भवलेला माज मानवासाठी परिणामवशात दुःखद ठरतो. योगीश्वर श्री स्वामी महाराज दर्शनाने त्या वाघांना वाचा प्राप्त झाली. पूर्वजन्मातील कृत्ये आठवली. कृतकर्मांच्या पश्चातापात होरपळवून त्यांना स्वतःविषयीच लाज वाटू लागली. ते महाराजांच्या चरणांवर लोळण घेत म्हणाले, जय जय हो नृसिंह मुनिवरा, जय जय हो जगदीश्वरा, जय जयादी दयासागरा, जय जयाजी ज्ञान प्रकाशा, जय जय हो गुरु योगीशा, जगत पावना अविनाशा. प्रभुराया, आम्ही मूढ आहोत. आम्हाला या विचित्र पाशातून मुक्त करा हो. हे विधी हरिहरा, चराचर व्यापका, अवधूत मूर्ती श्री गुरुदेव दत्त दिगंबरा, सत्ता प्रकाशका, अखिल ब्रह्मांडाच्या आत व बाहेरही विराजित असणाऱ्या हे जगदात्म्या, सुरवर योगी मुनिजन आपलेच अखंड गोडवे गात असतात. आपण साक्षी आहात, चैतन्य स्वरूप आहात, केवळ परमधाम आहात. पूर्ण ब्रह्म सनातन हे आपलेच स्वरूप होय. आपल्या केवळ दर्शनाने आम्हाला वाचा फुटली. आम्ही मूक पशु,
पण तरीही आपण परमकृपाळू होऊन आम्हाला जवळ बोलावले. आता आमचा कधीही अवहेर करू नका. तुम्हीच आमचे मायबाप आहात. या भवसंसारातून आम्हाला पार करा. अत्यंत निर्मल भावाने चित्त तल्लीन होऊन ते श्रीचरणांवर समर्पित झाले. पंडितपणा म्हणून काही शिल्लक उरला नाही. अहमपणा संपला. ती त्यांची बदललेली अंतःस्थिती जाणून कृपामूर्ती श्री स्वामीरायांनी व्याघ्र मस्तकावर कृपाहस्त ठेवला. करुणासागर स्वामीराज त्यांना म्हणाले, अविनाशी क्षेत्र काशी येथे ब्रह्मकुळात योगीराजाच्या पोटी जन्म घ्याल. पशुदेहाला गती नाही, हे वेदवचन आहे व त्यासाठी नरजन्मच हवा. फार मोठे भाग्य असेल तरच तो मिळतो. म्हणून नरदेह हा श्रेष्ठ आहे. ईश्वरानुग्रह होऊन मोक्षप्राप्तीसाठी नरजन्माशिवाय संधी नाही. या बोधचर्चेत रात्र सरली. रवी उदय झाला. महाराज ही वचने वाघांना सांगत होते, पण त्याच वेळी त्या परिसरात कान टवकारून डोळे विस्फारून हे दृश्य पाहणाऱ्या ऐकणाऱ्या अन्य पशुपक्ष्यांसही खरी जागृती घडली. कोकिळा पंचम स्वराने भगवंतांस आळवू लागली. प्रभात समयी मधुर नामस्मरण करण्याचे पक्ष्यांचे संकल्प निश्चित झाले. हरिभक्त भगवत नामस्मरणात दंग झाले. त्यावेळी महाराज वाघांना म्हणाले, त्या तपस्व्यांच्या मस्तकांना हुंगा, त्यांची समाधी उतरेल. त्याचप्रमाणे वाघाने करता तपस्वी तात्काळ देहभानावर आले. स्वस्वरूपानंद अनुभवात ते रंगून गेले होते. त्यांनी श्री गुरु चरणांस प्रेमाने वंदन केले. नंतर ते आणि आटोपण्यास तत्पर झाले. स्नानसंध्या आटोपल्यावर त्या सर्वांनी श्री गुरु राजांचे पूजन केले. मोठ्या प्रेमभावाने यथासंग स्नान घातले. सद्भावाने त्यांची सेवा आरंभिली. हिमालयाच्या पायथ्याजवळ त्याच काळात एक संन्यासी मौन धारण करून श्री दत्त दर्शनाच्या हेतूने अतिउग्र तप करीत होते. 36 वर्षांच्या निराहार अनुष्ठानानेही एकदाही दत्तदर्शन घडले नव्हते. त्या तळमळीत असणाऱ्या मुनिवरांना रात्री स्वप्न दृष्टांतात श्री सद्गुरूंनी येऊन सांगितले की हिमाद्रीवर एका आम्रवृक्षासमोर असलेल्या पुण्यगुहेजवळ श्री दत्तात्रय महाराज योगी वस्तीला आहेत. त्यांच्या दर्शनास जा. या दृष्टांतासरशी ते यतिराज जागृत होऊन त्वरेने गुहेचा शोध घेत निघाले. गुहा सापडली, पण तिथे उभे वाघ पाहताच त्यांना भीती वाटली. तेव्हा त्यांना योगीश्वर म्हणाले, का रे व्यर्थ भीतोस? ये, तुझी इच्छा आता पूर्ण होत आहे. असे म्हणत त्यांनी दत्तात्रय रूपाचा सगुण आविष्कार आपल्यातूनच प्रकटविला. हे दर्शन प्राप्त होताच योगीराज, तपस्वी व व्याघ्र त्यांच्या समोर धडाधड लोटांगणे घालते झाले. शांत बालभाव स्वरूपात भासणारी दिव्य प्रभा, पुष्पालंकार भूषित, माला, जटा मुकुंड मंडित श्री दत्त गुरु रूप श्री स्वामी महाराज प्रभूंतून प्रकटलेले पाहून आपल्या तपाचे सार्थकच झाले. माझे मनोरथ श्री गुरूंनी पुरविले, अशा आशयाची वचने बोलत ते योगीराज आनंद विभोर झाले. यानंतर स्वामी राजांनी वाघांना सांगितले, तुम्ही काशी क्षेत्री जन्म घ्याल, अंती पुन्हा दर्शन सुख घ्याल. तुम्हाला मुक्तियोग प्राप्त होईल. तपस्वींना म्हणाले, तुमच्यात अद्वैत समाधी बांधली आहे, तेव्हा आता शांत असावे. संन्याशाला म्हणाले, संसार भवातून तारण्यास ब्रह्मविद्याच उपयुक्त असते. ती तुम्हाला प्राप्त झाली. आता ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घ्यावा. मग तपस्वी मुनींनी आरती आणून श्री स्वामी महाराजांस मनोभावे ओवाळले. मंत्र पुष्पांजली म्हणून प्रदक्षिणा घातल्या. वारंवार लोटांगणे घातली. ते अद्भुत रम्य दृश्य पाहण्यासाठी देवादिकही धावून आले. असंख्य विमानातून येऊन त्यांनी भरपूर पुष्पवृष्टी केली. त्या परमानंदमय उत्सव समारंभांच्या सर्वोच्च क्षणी हास्यवदन श्री स्वामी महाराज प्रभू सर्वांकडे कृपादृष्टीने पाहत अंतर्धान झाले. सर्वांनाच आश्चर्य वाटले. सर्वच स्वामी स्तुती गात दंग झाले. स्वतःचा अनुभव एकमेकांत वाटू लागले. समर्थ गुहा महिमा इतका अनंत आहे की तो गाता गाता जिथे ईश्वरीय व स्फुरणरूप वेद व सहस्त्र जीवांचे शेषही दमले, तेच श्री गुरु हे स्वामी लीलामृत स्वतःच वदवून घेत आहेत. आता भक्तरस पुरीत असा पुढील अध्याय सर्व भाविक श्रोते विद्वजन संत हो सावध चित्ताने ऐका. तो वेदशास्त्र विहित असून सद्धर्मासाठीही हितकारक आहे. श्री स्वामी समर्थ.